कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं आता? काय चिडलेत भाऊजी एवढे? काय त्यांचं त्यांनाच माहित। अहो सगळं तर नीट चाललेलं ना? हो का अपर्णा परत म्हणायला लागली बाळ जिवंत आहे म्हणून? काय झालंय नक्की? रुपाली, अमोल उठला बघ। अहो झोपलाय की? नाही, मग झोपेत हल्ला वाटतं ते, त्याला नीट झोपव ना पाण्यात। नाही आता झोपणार तो, भुकेची वेळ झाली त्याची, उठलच तो आता। आणि तू नको जाऊस बाहेर, काय त्यांचं त्यांना बघू दे। अहो असं कसं म्हणताय तुम्ही? अगं त्यांचं काही ना काहीतरी चालूच असतं, आधी भांडतात नंतर एकत्र येतात। ते पण आहेत। आणि तू पाणी नीट पित नाही या ठिकाणी। अहो पिते पाणी मी। नाही नाही, बघावं तेव्हा अमोलकडे लक्ष, स्वतःकडे दुर्लक्ष। काय बरं तुमच्यासाठी परत पिते मी, ठीक आहे? द्या पाणी। अरे बापरे, उठला आमचं पिल्लू। हो, भूक लागली ना आमच्या बाळाला? अरे बापरे, हो पिल्लू नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? अमोल। बरं हा, हे घे। पिते पाणी। किती गोड दिसतोय ग। बाळ अपर्णाला द्यावं लागलं तर मी काय करू रुपाली? काय हो, काय झालं? काही नाही, छान वाटलं मला। बाळा, बाबांना सांगा छान वाटलं की असा चेहरा नसतो बारीक करायचा, छान वाटलं की हसतो आम्ही। हो की नाही अमोल? अहो ते अपर्णाने लाळ घेतली होती आपल्या बाळाची, त्याचं काय झालं? हा, ती विचारतो मी तिला आज, मिळेल म्हणाली ती रिझल्ट। अहो मी काय म्हणते, तरी पण आपण बाळाला एकदा दवाखान्यात दाखवून आणूयात। हो, या आठवड्यात नेऊया आपण। अहो माझं डोकं एकदमच जडजड वाटायला लागले मला, हो का? दुखायला पण लागले जरा। तू पड, मी अमोलला घेतो। हा पड तू जरा। घ्याल? हा मी घेतो। हा सावकाश, पाण्यात ठेवा त्याला, मी झोपते जरा। हा तू पड, आराम कर। हो, झोपते आई। काय रे अण्णा, बायकोचं काय कळलं का? बहुतेक दीपा फोन घरीच विसरली वाटतं। फोन विसरली? हां, विसरली का तुझा फोन उचला ना? काय अण्णा, अरे स्वतःची बायको सुद्धा तुझा ऐका ना, काय उपयोग नाही तुझा? नाही विसरली असेल म्हणून नसेल उचलत। ते मला काय माहित नाही हं? मला तुझी बायको आता इथं पाहिजे म्हणजे पाहिजे। नाही अण्णा, असं नको करूस, याचं काय ऐकू नकोस, ह्याला नक्की शिक्षा होणार आहे। काय तोंड्या, तर आहे ना थोबड बंद ठेवायचा ना काय तोंड्या, नाही तर परत कधीच उघडणार नाहीस। जा फोन लाव, फोन लावतील जा। आई, तुला किती वेळा सांगितलंय मी, त्या घरातनं मला फोन करायचा नाही म्हणजे नाही, तुला कळत नाही का? ऐकी मुडद्या, मी काय सांगते ते? आता काय आई, बोल पटकन। अरे बंट्या, अरे तो हर्जा लय हप्पीवर चिडलाय, त्याने ना तिला पार तिकडं येड्याच्या इस्पितळात पाठवायला ॲम्ब्युलन्स बी बोलवली, आणि आता तो तिला तिकडं पाठवणार आहे। काय सांगती, खरंच बोलते का काय? हा मग, तू लवकर या बंट्या, हा तमाशा चुकू नको बरं का तू। आपल्याला बघायचं होतं का नाही, हप्पी कशी येड्यागत रस्त्याने फिरते ते, आता ती येड आली बंट्या, लवकर ये तू, लवकर ये। हा आई, 0 मिनिटात आलो, तिथंच थांब, लगेच आलो। ए काय तोंड्या, शिक्षा मला नाही,
तुझ्या कलेक्टर मॅडमला होणार आहे. ती चालली आता येड्याच्या दवाखान्यात. आणि कोण पाठवते माहितीये का? तुझा अर्जुन साहेब तिला पाठवतोय मेंटल हॉस्पिटलला. ए अण्णा लक्ष ठेव याच्यावर. आता तुझ्या बायकोने माझं नाव जरी सांगितलं ना तरी घंटा फरक पडत नाही मला. ती खरं बोलते अर्जुन. त्या कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही? आप्पीचं बाळ हॉस्पिटलमध्ये असतानाच गेलं होतं. हे बाळ आपल्याला मंदिरात सापडले आणि ते पण कितीतरी दिवसांनी. मग कसं शक्य आहे? कलेक्टर मॅडमला वाटतंय ना मग प्रश्न विचारायचे नाही. हा जसं बाळ घरात आलंय ना तसा बाळावर हिचा डोळा आहे. मला दिसायचं ना तिच्या डोळ्यात. सगळं खोटं आहे. वेळ तू दिली होती ना त्यासाठी थांबलो. काय झालं? पुरावे कुठे आहेत? अरे असतील तर दिल ना ती. पुरावेच नाहीयेत. आपले अगं तुझ्याकडे काय असेल तर दाखव. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. हो कदम तुमच्या पाया पडतो मी. तिच्या येडेपणाला सपोर्ट करणं बंद करा आता तरी. अप्पे आता ॲम्ब्युलन्स येईल. गपचूप त्यात जाऊन बसायचं. अरे तू थांब जरा. ऐक माझं. अजिबात नाही. आता जे काय ऐकायचं जे काय बोलायचं ना तू दवाखान्यातून परत येशील तेव्हाच. अरे याच दिवसाची तर आपण वाट बघत होतो ना. झाली आता पिढी झाली. आई मला तरी ना विश्वासच बसत नाही बघ. अगं ह्यो अर्जा त्या आप्पीला खरंच येड्याच्या दवाखान्यात पाठवायला लागलाय. अप्पे तू जर नाही आलीस ना ते लोक पकडून नेते ना तुला. पण तुला जावंच लागेल काही झालं तरी. हे कुठं आहेत? कुठं राहिले? अप्पी म्हणते तेच बरोबर आहे. तेच बरोबर आहे. अहो सरकार तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये? पाहुण्यांना घ्यायला आलो होतो. ॲम्ब्युलन्स मध्ये कोणते पाहुणे आहेत? तुमच्या चांगल्याच ओळखीचे आहेत पाहुणे. हा सरकार ए जितक्या वेळामध्ये बोलशील ना तितक्या वेळा थोबडीन तुझ्या पोराला. तुम्हाला मारता येत नाही ना म्हणून. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.